नमस्कार. आज आपण बघणार आहोत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कानोले कसे बनवायचे. चला सुरुवात करूया. सर्वात आधी एका कढईमध्ये 1.5 चमचा तूप तापवायला ठेवलं आहे. एका परातीमध्ये 2 वाटी रवा आणि मैदा घेतला आहे. तुम्ही नुसतंच रवा किंवा नुसतं मैदा सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा संपूर्ण वापरू शकता. यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता यामध्ये मगाशी तापवलेल्या तुपापैकी 4 चमचे तूप आहे. हे पोहे खायच्या चमच्याचे 4 चमचे आहेत. नंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं. नंतर याला एक तर दुधाच्या साहाय्याने किंवा पाण्याच्या साहाय्याने तुम्ही याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. अति जास्त घट्ट नको आणि अति जास्त सॉफ्टही नको, मध्यम आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे मिश्रण आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत. तुम्ही ओला कपडा सुद्धा वापरू शकता. एका कढईमध्ये तूप घेतलेलं आहे. मगाशी राहिलं होतं तेच तूप घेतलेलं आहे 2 चमचे. नंतर यामध्ये गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. इथे गव्हाची पिठी घेत असतात, पण मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. याला छानपैकी भाजून घ्यायचं. साधारण 10 ते 12 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित भाजले जाते. याचा रंग बदलतो आणि छान असा सुवास येतो. 5 मिनिटानंतर मी थोडंसं अर्धा टीस्पून तूप टाकून याला परत भाजून घेतलं. याला संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. हे झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स आणि साखर घेतली आहे. विलायची सुद्धा यामध्ये टाकून बारीक केली आहे. संपूर्ण थंड झाल्यावर 1/4 वाटी साखरेचं मिश्रण यामध्ये टाकलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता एका बाजूला थोडंसं पाणी घेऊन मी ही कणिक व्यवस्थित मळून घेतली आहे आणि याला ओल्या कपड्याने झाकून ठेवलं आहे. यातला एक छोटासा उंडा घेऊन पुरी जशी लाटतो तसं आपल्याला पोळी लाटायची आहे. जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको. नंतर बोटावरती व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं आणि कडेने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. जर जमलं नाही तर तुम्ही पोळपाटावरती ठेवा आणि एका बाजूला असं दाबून घ्या पाणी लावून. आता जे दुसरा भाग आहे तो आपल्याला कोनसारखा तयार भेटतो. यामध्ये आपल्याला मिश्रण टाकायचं आहे. मिश्रणामध्ये नारळाचा किस आणि ड्रायफ्रुट्स अख्खे टाकतात. इथे लहान मुलं कधी कधी खात नाही म्हणून मी या पद्धतीने सांगितलं आहे. तुम्ही त्या पद्धतीने केलं तरीसुद्धा चालते. नंतर याच्या कडा पाणी लावून बंद करून घ्यायच्या आणि याला व्यवस्थित असं दाबून बंद करून घ्यायचं. आता कानोल्याचा आकार आणण्यासाठी बाजूनी याच्या कडा मी कापून घेणार आहे चाकूच्या साहाय्याने आणि नंतर एक काट्या चमच्याच्या साहाय्याने याला डिझाईन देणार आहे. तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही डायरेक्ट साचा वापरला तरी हरकत नाही. पण तयार झालेले कानोले हे मात्र आपल्याला ओल्या कपड्यामध्येच ठेवायचे आहेत आणि आपली कणिकसुद्धा ओल्या कपड्यामध्येच ठेवायची. हे कुठेच कोरडं झालं नाही पाहिजे. बाकीचे कानोलेसुद्धा असेच तयार करून घेऊयात. संपूर्ण कानोले हे आपल्याला ओल्या कपड्यामध्येच ठेवायचे आहेत. तुम्ही करंज्याचा आकारसुद्धा याला देऊ शकतात. एका बाजूला तेल तापवायला ठेवलं होतं. तेल हे मीडियम गरम असावं. नंतर लो फ्लेम करून तुम्ही हे कानोले तळून घ्या. आजूबाजूने याच्यावरती आपल्याला तेल असं सोडायचं आहे. सोनेरी रंगावर याला मी तळून घेणार आहे. तुम्ही थोडासा रंग बदलल्यावर सुद्धा हे काढू शकतात. बऱ्याच जणांना तसं सुद्धा आवडते. तयार आहेत आपले कानोले. मुकीन चंदूचे कानवले, खाऊन कृतार्थ त्या केले. त्यांना भक्तिभावाने केलेला हा प्रसाद नक्की अर्पण करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.